महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलामध्ये महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील हिरदेही परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी हातभट्टीची दारू गाडली जाते अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अचलपूर यांनी उल्हास राठोड ठाणेदार पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी यांना आटनेर पोलीस स्टेशनचे ठाणे इंचार्ज यांच्याशी संपर्क साधून अवैध गावठी हातभट्टी दारू अनुषंगाने संयुक्त कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते। त्यावरून पोलीस स्टेशन आटनेरचे ठाणे प्रभारी बबिता धुर्वे यांच्याशी संपर्क करून 5 सप्टेंबर 2019 रोजी पहाटे पोलीस स्टेशन ब्राह्मणवाड्याचे ठाणेदार उल्हास राठोड, अंमलदार राजू मरस कोल्हे, अनुप मानकर, चालक विशाल सिंघल व आरसीपी पथक तसेच पोलीस स्टेशन आटनेर प्रभारी अधिकारी बबिता धुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुर्वे यांनी पोलीस स्टेशन आटनेर हद्दीतील ग्राम हिरादेही येथील जंगल परिसरात नदीच्या काठावर असलेल्या 2 गावठी हातभट्टी दारू गाडण्याच्या ठिकाणावर छापा मारून 200 लिटर क्षमतेचे 20 ड्रम मध्ये असलेली 4000 लिटर मोहा सडवा किंमत अंदाजे 4 लाख रुपये व 25,000 रुपयाचे दारू गाडण्याचे साहित्य असा 4,25,000 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला। सदर कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अचलपूर यांच्या मार्गदर्शनात उल्हास राठोड ठाणेदार ब्राह्मणवाडा थडी, अंमलदार राजू मरस कोल्हे, अनुप मानकर, चालक विशाल सिंघल, आरसीपी पथक तसेच पोलीस स्टेशन आटनेर प्रभारी अधिकारी बबिता धुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुर्वे यांच्या पथकाने केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।